टायगर लात मारल. ए भागो, ए भागो, ए पळ लवकर. आली 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 आली. टायगर त्याला वेगळंच काहीतरी वाटतंय. घाबरतो बघा किती. अर्धा किलो 20 रुपये अर्धा किलो काय घ्या. हा कोण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, पाऊस चालू झालाय हा बघा. मध्ये मध्ये येतो आणि मध्ये मध्येच गुल होऊन जातो हे बघा. पण किती भारी वाटतंय. मस्त पाऊस चाललाय. सगळं ढगाळ 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 आणि धुकं 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 संपूर्ण. आणि मी अजून आल्यापासून वर टेरेसवर सुद्धा गेली नाही एकदा सुद्धा. आता कॅमेरा घेतला म्हणजे बाबू बाहेर नसं जायचा. ह्याला काही करमना झालंय. असा सारखा बाहेरच चल बोलतोय आणि डायरेक्ट जाऊन गाडीमध्येच बसतोय. बस त्याला करमत नाही. आणि मग तुम्ही बोलता ताई टायगरला घेऊन जायचं ना, पण त्याला असं होतंय, त्याला हिथं ना करमतच नाही. तू सारखं घरीच चल बोलतोय. त्यांनी एवढं वैताग आणलाय ना, जिथं जाईल ना मी जिथं तिथं तिथं टायगरचे पप्पा जिथं जातील त्यांच्या मागं 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 हेच चाललंय त्याचं. हे बघा परत येईल आता आणि इकडे त्यांच्या मागं जाईल. आणि इथं बघा हे काय काम करतायत लाईटीचं. ती ट्यूबलाईट आहे ना, ही आमची ट्यूबलाईट एक साईडनी ना अर्धी काळी काळी पडत गेलेली. मग काल आम्ही येताना आहे ना तुर्रूवरून येताना घेऊन आलो नवीन. तर म्हटलं लावूया, पण लाईटच नाही मित्रांनो. आता ट्यूबलाईट कुठं लावायची. आणि हा बघा आता गप्प झोपायचं नाही. एवढा पाऊस आहे, थंड वातावरण आहे. काय करायचं त्या मुंबईमध्ये जाऊन रे. हां ते येडायडीमध्ये जायचं नुसतं घाणीत खेळायला. इथं कोण खेळायला नाही काय नाही. आम्हाला आहे कोण, आम्ही राहतो ना गावी. आलंय चांगलं खाया पियाला मिळतंय. खावं प्यावं आणि गप झोपावं एका जागी. घरी काय करायचं तुला जाऊन. पाऊस आलेला मस्त वाटतं. पाऊस आला की थंड थंड आहे ना. आणि ज्या वातावरणात झोपावंसं वाटतंय. आणि ह्याच्या जागी जर मी असती ना तर कधीच झोपून गेली असती. पण ह्याला नुसतं आईबापांच्या मागं मागं पळायची. इकडे आपण थोडं जाऊन येऊया. आणि माझा बाबल्या पण खूप कंटाळलाय बिचारा. हे बघा, तर त्याला पण जरा फिरवून आणते मी. आहे ना बाबुली, येतो ना येतो. हां मग चल. पण कोणाला काय करायचं नाही. हां काय नाही ना करणार. वासरूला नाही ना करणार काय. हां हां चल चल फिरून येतो जरा. गाडीत नाही जायचं. चल इकडं सरळ चल. कोकूला पण काय करू नको. हां पाऊस पडतोय अजून. हे बघा अंगावर माझ्या दिसत असेल तुम्हाला. पडतोय. गेला त्या वासराजवळ. आता गेला वासराजवळ. गाय गाय शिंग मारल ना त्या. गाई गाईचे शिंग बघा किती मस्त आहेत ना. एकदम 8दार आहेत. 80मध्ये उभे आहेत है ना. आणि हा मोठा भाई. तिकडं घोडा आहे. घोडा कुठे गेला काय माहिती. तिकडचा घोडा होता तिथं बांधलेला. नको बाय घोडा लात मारल टायगर. पाऊस पडतोय, छत्री आणायला पाहिजे होती. तिकडं नको जाऊ. चल इकडे या. ये इकडं या. ये 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 चल या. मी जाते. जा तू फिर. इकडं जाते. पाऊस छत्री घ्यायला पाहिजे होती खरंच. छत्री आणू काही जणू घरात जाऊन. ए चल. गेला सुखारा शिकारा. बघा कुठे गेला आता तो. लोकांच्या दरवाज्यात गेलाय. बाई मजा आहे का. आता लोक वर तिथे म्हणजे झालं. टायगर हे बघ इकडे पण वासरू आहे. ये बघायला या. हे बघ हा बघ काय बघ. मार शिंग मार. वासरू मार याला मार. नुसतं हे मारायला तो गप्पत. काय रे तुझी दादागिरी. याला हे पण चल 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 चल. अरे चल ना बाबा चल. तो वासरू घाबरतो. चल चल. ते बघ तू त्या दिवशीचा वासरू नाही आहे. जाऊ द्या. हा ना ऐकत मी जाते बाबा. जाऊ द्या. राहू द्याला बुक 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 करत. पाऊस बघ किती पडलाय. अख्खी शेतं भरून गेलीत. चल चल गावात फेरी मारून येऊ. तिकडं नको जाऊ रे. नको तिथंच जातो नुसतं. तो पाण्याचं कसं लोंढा चाललाय आता. ओढा चाललाय. ओढा छोटा छोटा. आणि इथे हिरवळ बघा मस्त हिरवळ जमले ना. मी भिजणार आहे आता. आणि इथं आहे ना मित्रांनो, हे आमचं ना समाज मंदिरचं काम चालू आहे. अजून झालं नाही. गेली 2 वर्ष झाले चालूच आहे. आता कलर आणि लाद्याच राहिलेत कालची.
आपली गाडी नाही आहे, कोणाच्याही गाडीजवळ जाऊ नकोस. इकडं हो, चल खाली उतर. तो बघ ए कबू, बघ कबू, टायगर टायगर. ए चल इकडे या, चल उतार, चल इकडे या लवकर, इकडे या. इथं जाते नाही तर गाडीजवळ जाईल, लोक घाबरतात एकतर. या इकडं, चल ये इकडे जाऊया. हे बघ, अरे ये ना, जाऊ मी म्हणून मी याला आणत नाही, ऐकत नाही. असं ना कसं आगाऊपणा करतो नुसता, आगाऊपणा करायचा नाही. ते बघ सगळी डॉगी भुकायला लागली ना. ये इकडं, इथं पण मस्त शेडचं काम झालेलं आहे बघा. पावसात बसायला बरं आहे ना. ते मंदिर आहे तिथं महादेवाचं. हे इथं जिमसाठी मुलांना बनवलं आहे, जिम करतात मुलं इथं. आपलं घर तिथं आहे आणि तिथून ती डोंगर दऱ्यांमध्ये बघा सगळा धुका असं चाललं आहे ना. पाऊस जोरात आला मस्त आणि गेला पण, हे बरं आहे. पाऊस येतो आणि जातो पण, लागून राहत नाही. पण त्याच्यामुळे हिरवळ बघा ना किती मस्त पसरले ना सगळीकडे. या पोराला ना सगळं आपल्या मुंबईसारखंच वाटते, कुठेही नुसतं भटकतोय. हे म्हणून मी ह्या झाडांमध्ये ना, झुडपांमध्ये त्याला आणत नाही. ह्याच्यात उगाच काय एखादं किडूक निघालं तर डोक्याला ताप व्हायचा. आणि हा असं करतो ना, ते बघ ऐकत नाही ना. मी जाते, जाऊ दे तिकडं, जरा ऐकत नाही. ये इकडे या, झाडं खायला लागलास. चल पाऊस यायला लागला, चल लवकर पळ. चल भिजायला करतोय मला नुसता. चल, हा असं येणार नाही, मला जाऊ द्या. आता येईल बघा बरोबर, आई पाठीमागं. बघूया येतोय का. चला बाबा, गावाला जाते मी. तेव्हा म्हशी आल्या. ए द्या बघ म्हशी, बघ म्हशीच्या नादी लागू नको. हा ते बघ जा, त्यांच्या नादी लाग जा ना. तिथं नको, घाबरला. हा बारीक वासरांना दादागिरी करतो फक्त, आणि यांना खा. किती झाडं खायची तेवढी खाऊन घे. सगळीकडे आता पॉटी करायची कामं करतोय. तिथं आला मागाशी करून, आता इथं करतोय. यांना कुठं आता चरायला घेऊन जाताय? 3 आहेत ना, 3 म्हशी आहेत. हा टायगर, शेणात जाऊ नकोस. हा तो काही नाही करणार. तिने लाच मारली ना की बरोबर पळून जाईल. मग सगळीकडे शी करायचं काम चालू आहे त्याचं. हे उकिरडं आहे आणि यामध्ये सगळं शेण टाकलेलं आहे ना. आता हा शेण काय करणार, विकणार का शेतात? विकणार ना. हा शेण विकला जातो तेव्हा किती भाव काय मिळतो त्याचा? कसा? 50-55 किलोनी. लिटरवर जातो. हा असा सुकत जातो ना सगळा. हा मग बरंच आहे, याच्यात पण चांगलं उत्पन्न मिळेल आहे ना. हा मार तिने शिंग उगारली ना. टायगर ते बघ, पळू नको त्यांना. टायगर लात मारल. भागो, पळ लवकर. आली. टायगर पळ. लय दादागिरी चालले बाबा या पोराची. हा तिने एक शिंग्यावर उचलून गेल तुला. मी चालली, जाऊ दे, ऐकत नाही. सगळी घाबरतात त्याला, शेतकरी घाबरतात त्याला मित्रांनो. हे बघा आता शेणात घुसायला लागला. ते बघ सगळे कुत्तू भुकतायत. तुला भुकतात ना. इथं एवढे मोठे कुत्रे आहेत ना सगळे, पण ह्याच्याजवळ यायला मागत नाहीत कोण. ते एक बरं झालं. नाहीतर ना पहिल्यांदा जेव्हा मी याला आणलेलं ना सुरुवातीला 3-4 वर्षापूर्वी, तेव्हा एवढी घाबरलेली ना मी. मला वाटलं तर ह्याला काही चावतायत का काय. एकदम 3-4 घोळका केला ना त्यांनी आणि मग अशी घाबरली. म्हणलं गेलं आता टायगरचं काम झालं. पण नाही, टायगरचा वास घेऊन पळून गेले ते लांब. आहे ना तागुली, तुला सगळे घाबरले ना. चिखलातून चालू नकोस. एवढा पाऊस होता ना आता, बापरे. मी कपडे सुद्धा आहे ना, लाईट सुद्धा गेलेली त्यामध्ये.
आणि मग बरं झालं आता लाईट आली तर मशीनला कपडे लावले पिळायला, हातानेच धुतले आणि पिळायला मशीनला लावले. इथं बघा ओढा चाललाय, पाय धुऊ द्या मला. गावी या हिरवळीचीच खूप मज्जा वाटते ना. मला तर एवढं भारी वाटलं नाही यावेळेस गावाला. मला असं वाटतं की इथून जावंच नाही. खरंच ना मित्रांनो, खोटं नाही सांगत तुम्हाला. आज ना माझा इथं कितवा 4था दिवस आहे. बडी मुश्किलीने मी आज एवढं वर्षांनी ना एवढे राहिले. नाहीतर ना 3ऱ्या दिवशी नाही तर जास्तीत जास्त 4थ्या दिवशी आम्ही निघून जातो. पण राहिलो यावेळेस. म्हटलं नाही लय छान वाटते. आणि कसं इथं जेवण पण चांगलं जातं. असं गावचं मुंबईचं काय दगदगीच्या जीवनात थोडा विरंगुळा पाहिजे ना आपल्याला. इथं पण बघा उकिरडा आहे आणि बरंच असं चांगल्या शेणापासून पण शेतकऱ्यांना उत्पन्न मिळतो. हे भारी झालं. आता हा काय करतो इकडं, कोणाला बघतोय, कोणतरी येतंय ना, शिकारी शोधतोय नुसता, कोण भेटतंय का मला बोंबलायला, हे ना. बघा पाणी, नद्या नाल्या वायाला लागल्यात चांगल्या. जाऊ नकोस तिकडं, लोक येत आहेत कुठून कुठून, त्यांच्या मागं लागू नकोस. त्यांनी घातलेत सगळे ना रेनकोट. हा याला वेगळंच काहीतरी वाटते. बघतोय बघा ना कसा फार मान ताट करून. तुला रस्ते माहिती आहेत का रे टायगर? ए बाबुली, ए ग बसतो काय? शांत बसतो काय? हा माणसं आहेत ना ती, कोणालाही बुबू करू नकोस. काय नाही करणार तो. अरे गावातलीच माणसं आहेत. हा बघ बघ ते आई काय बोलली. गाव आहे त्यांचं, गाव आहे बाबा, गप. आपली मुंबई नाही. ते रेनकोट घातलंय ना, त्याला वेगळंच काहीतरी वाटतंय. बघतो बघा किती. ए भूती बाबा आला. फिरायला आणलंय. कुठे गेलेलं? बाजार, आज बाजार आहे ना. अरे हा आज बाजार आहे. हा आता स्वस्त झालंय पण आम्ही आधीच महाग घेऊन बसलो. अरे देवा, आता स्वस्त पाऊस झालाय ना. दहाला अर्धा किलो 20 रुपये अर्धा किलो काय घ्या. हा कोणची भाजी घ्या. जायला पाहिजे मग बाजारामध्ये. भाजी माझी आहे. हा भाजी 40 आहे मेथीची. हा पण हे दुसरा तरकारी 20 अर्धा किलो. हा झाला. ए नाही काय नाही करत, काय नाही चावणार नाही तो. वास घेईल आणि चल आपण तिकडे जाऊया. या ये तिकडे जाय. चालाय रस्ता आहे का? चिखलात पाय नाही ना जायचे. इथं आहे ना शेजारच्या गावात आहे ना बाजार असतो, आठवडी बाजार. तर तिथं जायचं आहे. बघू आता. टायगरच्या पप्पांनी घेतलंय झोपून. अरे गप्प ना जरा, गेलं तरी भोक भोक भोक. काय चल चल सरळ तर तुला नेते आज बाजारात. अरे बाबा इथं काय गेलं पायावर. हा बघा, जिथं भुकायचं तिथं भुकत नाही. हा गरीब माणसांना त्रास करतो. तुला तर ओढ्यातच नेऊन आंघोळ घालते. थांब तिकडं. ए नको, खाली पडशील. सरळ चल, जरा खाली बघा. किती पाणी आहे ना. अय्या मत मत पाणी बाबुलीला. अरे वा वा पाणी पाणी. हे बघा शेतं कशी भरली. आणि जर आता पाऊस आला ना तर मला पण भिजायला लागेल याच्यामध्ये. या भोगद्यांमध्ये काही करू नको रे राजा माझ्या. डबल टिबल कुटाणा करून ठेवशील माझ्या भोवती. हाय बघ पाणी आलंय बघ. हाय बघ किती पाणी. जातो पाण्यात आंघोळ करायला. खळखळ वाहणार पाणी. आता मी जात. ए ए पागल आहे का रे तू? एवढा मोठा बांध उतरायला लागलास. ये इकडे पाण्यात. या या पाय गेला टायगर, पाय गेला. अरे पाय गेला. अरे अडकली. या बाबा इथं जायलाच नको, इकडे जायलाच नको. ए चप्पल पण गेली. अरे कुठे गेली चप्पल माझी बाबा? आता काय करू? जी बघा. ए भगवान, चप्पल साईडलाच काढून ठेवते. पाय जाऊ दे, किती जाता येते. आणि हा बघा, हा बघा टायगर, मजा येते. येते का? भीता आता. आता पुढे चिखलात मारणार आहे. हे तिकडे जाऊया आपण. आला
आता तिथं जाऊया तिथं ये बरं. जाऊ दे पाय जाते का बघू दे. जाते नाही जात. गेला ये बाबा टायगर. अरे मला तिकडे जायचंय पण कसं जाऊ. ये देवा आले खरी कसं काय व्हायचं. हा चला 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 मित्रांनो. हाऊसला पाण्यात भिजायची ना. आलो इकडे टायगर. हे बघ या 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 उतरायला मागत नाही. या पाण्यात या. हे पुढे जाऊ नको. ए बाबा नशीब इथे खडकं आहेत म्हणून थोडीशी दगडी छोटी छोटी. यायचं या. हा ये जाऊ दे पाणी. जा आंघोळ करतो का. करायची आंघोळ. पाय जातात इकडे या. इकडे या वरती चल. हां हे बघा हे पूर्ण वावर असं भरून गेलं आहे. त्या वावरातून पाणी सगळं खाली लोंडा चाललं. पाऊस जोरात पडला ना आणि याच्यामध्ये ना मासे पण येतात बरं का. आता अजून नाही नाहीतर इथे ना मागं आम्ही ना मासे पकडलेले होते. ते शिंगटे नाही का त्या दिवशी आणलेले ते शिंगटे इथं असे हातात एक 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 असे येत होते. एवढं पाणी असतं आणि मासे असतात त्याच्यात. याला बरं वाटतंय आता असं. भिजायचं का. आंघोळ घालू का. घालू आंघोळ. काय रे ए भोबो चला लय फिरलो आता. चला चला रिटर्न. आता तिकडून कोण येतंय परत त्यांच्या मागं लागशील नाही तर. चल ए ए थांब. स्टॉप दिस. हा ए तिकडे घाबरली ती पोरगी बिचारी. तिथंच थांबली. ए कप बसतो का जरा. चल चल रिटर्न. अरे दिदी आहे ती काय रे सगळ्यांना असं करतोय. सगळ्या गावातील लोकांना येणारे जाणाऱ्यांना बसले भो करत. बघा भू आला. पळा पळा पळा. ए भू आला बाबा. तुला माहिती आहे कोण आहे. हा चल चल मी चालली. जाऊ दे बस तू. मी जाते बाबा. ऐकत नाही ना. चला मित्रांनो बाय बाय. चला मित्रांनो बाय बाय. जाऊ दे याला. राहू दे. आला का दादागिरी करायला लागलाय सगळीकडे. ए भागो. ए इकडे या. इथे या लवकर. टायगर ए मांजर आली. या काय नाही करणार. या तो असाच भुकत राहील. काय नाही करणार. त्याला वाटतंय कोण आलंय. ए चल चल निघ लवकर. त्यांचं गाव आहे आपल्याला देतील हुसकून. चल मार खाणारा. दीदी आहे ना काय केलं. हा हापशाला भुकतोय. कोणाला भुकतोय नेमका. पुढं जायसाठी नाटकं करू नकोस. हा तिथून बघा त्या डोंगरातून ना आता झरे व्हायला लागले का. हे ते बघा मस्त. चला आता जातो. हा काय ऐकणार नाही. मला जावं लागेल. मी जर पुढे गेली ना तर हा माझ्या मागून बरोबर येईल. नाहीतर हा असाच भो करत राहील. त्याला राहू द्यायचंच. चल आता उतर बघू. हा जा. अरे पाणी प्यायला लागलंय बाबा. काय खरं नाही पोरगा का आता ऐकत नाही. दगड पाय घेऊ दे मला. हा पी पाणी पी. चप्पल घालू दे आता. बरं झालं चप्पल काढली. नाहीतर ना अरे टायगर ढेंगेतून घुसतोय. टायगर काय चाललंय.
पाय वाट एक तर एवढी एवढीशी आहे, ते आता इथं चिखल आणि त्या चिखलामध्ये फसतोय पाय, आणि त्यामध्ये हे असे बाबांचे मोठे मोठे होल आहेत. बाबा जर बाहेर आले ना तर आम्हाला डायरेक्ट दवाखानाच गाठावं लागेल, एवढे मोठे मोठे होल करून ठेवलेत. चला बाबा, पोचला पोरगा माझा तिकडं पुढं बाळ. आला परत पाण्यातून. असं भटकायला पाहिजे फक्त मला. ए ए ए ए निघ निघ वाढते, निघ निघ. त्या बापाचं गाव आहे का? हा, माहिती आहे तुला रस्ते? रस्ता दिसत आहे तिकडं बोकळत चाललाय. निघ लाग एक असं ना. आता इथून नाही जात, इथून गेली ना तर हा परत हे करल, म्हणून तिकडून जाते. जा एकटाच जा बाळा, जा जा जा, तुला कुठं जायचंय ते. मी आता चालली गाडीत बसून मुंबईला, बघ जाते ना. ए भाग टायगर भाग, जाते आता. तुला नेणारच नाही, राहा तू गावातच, गवत खा जनावरांबरोबर. तिथूनच गेला शेवटी, आता जाऊ दे, आता जाते इथून. बरोबर त्याला बांध माहितीत कुठून कुठून जायचंय. बघा किती लांब गेलाय. निघ लवकर वर, चल चल चल, इकडून वरती चल. आला आमचं घर ते बघा. एवढं पावसामुळे ना सगळं गंज 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 त्या घराला चढलाय. सरळ चल, हे सरळ चल बोलली तर कळतं का? समजतंय? उतार इथून आता, इथून नकोय बांध्यावर, इकडून ये चल, ये लवकर. किती वाटते बांध. हे टायगर पाय गेला परत, हे पाय गेला, टायगर पाय गेला. अरे तुझा पाय बारीक, अरे बाई चप्पल अडकली परत. ये देवा माझ्या, बघ आता कुठून चालली मी. बाबा बाबा, तर पाय कसं काय धुवू. ये देवा माझ्या, ते पण आहे का तसंच. नको इथून चालायला. तर होतं पाणी, कसं गेली तर पडायला. पाय धुवू दे आता. चला, पोचला पोरगा, घरातही गेला वासराजवळ, काय माहिती. तर मित्रांनो, अशी सैर झालेली आहे आमची गावातून. पूर्ण गावात तर नाही गेलो, वावरातच. आणि खरंच इथलं जीवन खूप छान, सुखकर. खेडेगावातील लोकांना कसं वाटतं की शहरातील जीवन चांगलं आहे, आणि शहरातील लोकांना वाटतं की खेडेगावातील जीवन चांगलं असं आहे. चला, पण आम्हाला तर इथलं जीवन आवडते. इथं काय फक्त बसून आपलं आरामात खायचं आहे, एवढंच. हे बरा, पोचलास टायगर? हे बाबुडी, कुठं गेली का ती? काय बघतो इकडं? तो कोणाच्या घरात जायसाठी चाललाय इकडं घरात. ए निघ निघ माघारी, लवकर जा तिकडं, जा. बस मी चालली, जाऊ द्या, जाते आता. नळाला पाणी आलं आहे का नाही काय माहीत नाही. नळाला पुढचा कधी पाणी येईल काय माहिती. पाणी येते तेव्हा आम्ही भरतच नाही. मित्रांनो, अशा रीतीने आम्ही फिरून आलेलो आहोत सगळीकडून. पोरगा पण आला आहे, चिखलात पाय भरलेत माझे पण आणि त्याचे पण. त्याला आता धुवून घेते चांगली पायपानी, मग घरात घेते. थांब जरा, पाय धुऊ मग घरामध्ये. थांब आता बोर चालू करते. कुठं आहे? थांब बाजूला. चल तिकडं 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 पाणी येईल, आता पाणी येईल बघ, तो पाणी येईल. हा, ए ए ए इकडे लवकर लवकर, इकडे या, इकडे या, इकडे ये लवकर. पाय धुवायचे बोलली ना, समजतं? पाय धुवून घे. हां थांब, काय तुला हे भिजवत नाही पूर्वी, येडी नाही झाली पार, मला येड नाही लागले. पाय धुवायला नको का? आलंच नाही चिखलातून भरून, बॉबॉ बॉबॉ करून सगळ्यांना, लोकांना घाबरवतो येणाऱ्या जाणाऱ्यांना. बोरचं पाणी बघा, हे बघा शिटीचा आवाज. धुतलंय पाय बी चांगले,
येऊन बसला इथं तर पाय पुस माझे. तुला पुसता येत नाही का स्वतःचे पाय? काय रे हां, स्वतःचे पाय पुसता येत नाही? चिपड्या डोळ्याच्या. काय रे काय हे? आलास ना सगळ्या घाणीतून वर पडून, लागला सायकल चालवायला. अशा रीतीने टायगरला आणलंय फिरवून. आता मित्रांनो तर चला, वेळ आलेली आहे व्हिडिओ संपवायची. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.